राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर, नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षातल्या निष्ठावान लोकांमध्ये अस्वस्थपणा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की भारतीय जनता पक्षाला या उपरेची काय गरज आहे. आज भाजपकडे मोदीसारखा नेता दमदार आहे आणि ज्याच्या मोदीच्या नावावरच आजपर्यंत सगळ्या निवडणुका जिंकलेल्या आहेत. असे भ्रष्ट बेकार जे त्या पक्षातही कामाचे नसते ते आपल्या पक्षात घेऊन कचरा कशाला वाढवतात तुम्ही. त्यांना अवाजवी महत्त्व का देतात बी जे पीचे वरिष्ठ लोक. आज एक बातमी ऐकली की सोलापूरमधले 2 आमदार जे आहेत, सुभाष देशमुख आणि विजय देशमुख, यांनी सांगितलं की निष्ठावंतांना तिकीट द्या. आणि निष्ठावंतांना तिकीट नाही दिले ते ज्या पक्षाकडून निवडणूक लढवतील त्यांचा आम्ही प्रचार करू. लातूरमध्ये बऱ्याच लोकांनी पक्षांतर केलं आहे. या गोष्टीचा वरिष्ठ विचार का करत नाहीत. का अशा लोकांशी पक्षात घेऊन पक्षातल्या कार्यकर्त्यांची जे पहिलेपासून कार्यकर्ते राहिलेले, ज्या पक्षाची आज जी वाढलेली महती आहे, या लोकांचं कार्यकर्त्यांचं महत्त्वाचं आहे. असंच नांदेडमध्ये एक प्रकार झाला. जुन्या काँग्रेसच्या नगरसेवकांना MIमध्ये पाठवलं. चाललं का हा प्रकार. बी जे पीची प्रतिमा खराब होत आहे जनसामान्य माणसामध्ये. याचा विचार करा. आज बी जे पीला पर्यायाने असा समजू नका. लोक उबगलेले आहेत. बी जे पीच्या वरिष्ठ लोकांनी याची महती समजायला पाहिजे की काय चाललं हे. काय गरज आहे अशा भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन त्यांना मोठेपणा देण्याची. कशासाठी घेतात त्यांना पक्षामध्ये. पक्षामध्ये काय कार्यकर्ते नाहीत का. या कार्यकर्त्यांना तुम्ही मोठे करा ना. पक्ष वाढला ते हे कार्यकर्ते आहेत म्हणून पक्ष वाढला. आज कमाल वाटते वरिष्ठ लोकांची बी जे पीच्या चर्चा करण्याची. अहो, बी जे पी शिवसेना युती आज चांगली आहे. राष्ट्रवादीचं काही खरं नाही हो. शिंदे गट आहे त्या बाबतीमध्ये वरिष्ठांनी सांगितलं की याच्याशी युती करा. ही युती महाराष्ट्रामध्ये सरकार चालवती आहे आणि बी जे पी शिवसेनेची युती ही फार दीर्घकालीन राहिलेली आहे. भले त्यातून उद्धव ठाकरे खटले असतील, पण ओरिजिनल शिवसेना जे घेऊन आलेले एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवणं सोपं आहे. आणि लोक आज पक्षाला महत्त्व देत नाहीत हो. मोदींच्या नावावर मतदान करतायत आणि असे उपरे आलेले या नावाखाली धकून जात आहेत. आणि जे निष्ठावंत आहेत ते फक्त सततच्या उचलण्याच्याच कामाचे राहिलेले जात. त्यांची तेवढीच किंमत केलेली आहे या वरिष्ठांनी. आजपर्यंत या लोकांनी 20-20 वर्ष पक्षात काम केलेलं आहे. पक्ष आज वाढलेला आहे. त्या लोकांची किंमत करण्याचं सोडून देऊन आलेल्या उपऱ्या लोकांना महत्त्व देत आहेत. हे आलेले उपरे तुमचे नाही आहेत. वरिष्ठांनी समजून घ्यावं. कारण मी बी जे पीचा समर्थक राहिलेला जनसंघापासून मी समर्थक आहे, मतदार आहे, म्हणून या भावना व्यक्त करतो आहे. हे आलेले उपरे केव्हाही निघून जातील आणि तुमच्या तोंडाला काळीमा फासतील पक्षाच्या. पहिलेच भ्रष्ट आहेत ते आणि जातीलही इथून निघून कारनामे करून जातील. ही गोष्ट वरिष्ठांनी लक्षात घ्यावी. बी जे पीच्या सर्व सामान्य कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्त्याला आज त्याच्या कार्याची पावती मिळू द्या. त्याच्यामुळं आज पक्ष आहे. तो होता पण पक्ष आहे. हे उपरे सोडा हो, केव्हाही सोडून जातील पक्ष. नाहीतर यांना काढून टाकायच्या हेच निघून जातील. तुम्हाला काही वर्षामध्ये येत्या 2-4 वर्षात अशी घटना घडतील. हे आलेले उपरे परत निघून जातील. कारण यांना शिस्त, संघ याच्याशी काही देणं घेणं नाही ना. जे निष्ठावंत कार्यकर्ते ते संघाचे आहेत, शिस्तीचे आहेत, म्हणून मान ठेवतात पक्षाचा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मनमानेल वागावं वरिष्ठांनी.
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी समजून घेण्याची वेळ आलेली आहे. नाही तर पर्याय सापडला तर लोक मतदान दुसऱ्याला करतील. बरं, लोकही मर्यादा पाळतात. तर अशा प्रकारच्या लाडाला लोकही साथ देणार नाहीत पुढे. मोदीच्या नावासाठी म्हणून लोक देत आहेत. आज माझं जनसंघापासूनचा मी मतदार आहे, पाठीराखा आहे. मी आजपर्यंत सगळं राजकारण पाहिलेलं आहे, पण राजकारणात मी भाग घेतलेला नाही आहे. पण सगळ्या गोष्टीवर लक्ष आहे. आम्ही पण जाणकार झालो होतात. आम्ही वयाची साठी उलटली ना. आम्ही पाहिलेलं आहे सगळं. जनसंघ पाहिला, जनता पार्टी पाहिली, नंतर BJP पाहिली. या बाबतीमध्ये पक्षातल्या निष्ठावान लोकांनी आवाज उठवणं आज आवश्यक आहे. हा अन्याय त्यांच्यावर त्यांनी सर करू नये. म्हणून बंडखोरी करायची नाही. हो, पक्षातच बंडखोरी करा ना तुम्ही. नाही तुम्हाला तिकीट दिले नाही तरी, पण तुम्ही यांना दाखवून द्या ना, आम्ही आहेत, मग पक्ष आहे. मी माझं मत आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.